समुद्राच्या अथांग निळाईत उभा असलेला अभेद्य किल्ला म्हणजेच सिंधुदुर्ग किल्ला सन 1664 ते 1667 या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या देखरेखीखाली बांधलेला जलदुर्ग आणि मराठा साम्राज्याचं जिवंत प्रतीक मानला जातो। अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या खडकावर उभं राहून शत्रूंना चकवा देणारी त्याची रचना आजही पाहणाऱ्यांना थक्क करून सोडते। या किल्ल्याच्या भिंती सुमारे 30 फूट उंच 12 फूट जाड आहेत आणि विशेष म्हणजे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार अगदी हुशारीने लपवण्यात आला आहे, जेणेकरून शत्रूला तो सहज सापडू नये। आज आपण या ऐतिहासिक किल्ल्यात प्रवेश करत आहोत, जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक वळण आणि प्रत्येक लाट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची कहाणी सांगते। नमस्कार मंडळी, जय भवानी, जय शिवाजी। कोकणी असायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मंडळी, आता मी आलोय कोकणातल्या मालवणच्या जेटीवर। माझ्या मागे दिसतोय तो अथांग अरबी समुद्र आणि त्या समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला आपल्या स्वराज्याचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला भव्य सिंधुदुर्ग किल्ला। आज आपण या ऐतिहासिक किल्ल्यावर जाणार आहोत, तसंच मनात घर करून हा प्रवास करणार आहोत। तर मंडळी, अजून एक सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही किल्ल्यावर पोहोचताना तेव्हा जास्तीत जास्त तुमच्याकडे 1 तासचा वेळ मिळतो। या 1 तासात आपण जेवढं काय कव्हर करता येईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते उभा आहे समुद्रकाठी मालवणच्या आणि माझ्या पाठीमागे दिसते ती मालवण जेटी आहे। आता आपल्याला छोटीशी बोट येऊन आपल्याला तिकडून घेऊन जाणार आहे मालवण किल्ल्यावरती। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपण या ऐतिहासिक किल्ल्याचा आणि अनुभव घेऊया आणि ऐतिहासिक थोडीशी माहिती पण जाणून घेऊया। आणि तसाच आज सांगा मरे माझा लुक कसं वाटलो। नवीन शर्ट घेतले मालवणच्या किनारपट्टीवरून काल। चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आता चाललोय मालवणच्या जेटीवरती। मंडळींनो, आता आपला प्रवास होतोय सिंधुदुर्ग किल्ल्याकडे आणि आता पुढे आपल्याला मोठा प्रवास आहे आणि तिकडे आपल्याला काही भेटणार नाही खायला। तर जेटी बाहेर सुंदर नाश्ता करतोय, छोटंसं हॉटेल आहे। चला आज आपण घेतोय चहा आणि त्याच्यासोबत सुंदर नाश्ता आपला कोकणातला नाश्ता म्हणजे एक वेगळीच मजा आहे। आज मी ऑर्डर केले ती म्हणजे बघा पावभाजी, एका उसळ पाव बोलतात इकडे। मी उसळ पाव ऑर्डर केले। पाव आहेत, कांदा आणि लिंबू। चला टेस्ट करूया आणि आपल्या पुढे प्रवासाला पण थोड्याच वेळात आपण सुरुवात करू। चला उसळपाव खाल्लंय मस्तपैकी जेटीच्या बाजूला हॉटेल आहे। आता चाललो जेटीवरती आणि तिकडून आपण प्रवास होणार आहे मालवण किल्ल्यावर। चला आता जाऊया आपण मालवण जेटीवर। पहिला तिकीट काढूया आणि नंतर ही जी समोर जेटी दिसते तिकडून बोटमधून बसून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊया। तर मंडळी हे बघा, इकडे तिकीट काउंटर आहे। तर तिकीट काढूया आणि नंतर प्रवास करूया आपला। स्कॅनरने पे करतोय। तिकीट काढले बघा, 100 रुपये तिकीट काढले। आता आपण चाललोय मालवण किल्ल्यावर। बघा एक पाण्याची बॉटल आहे, थंड द्या। तर म्हणजे बघा मालवण किल्ल्यावर चाललो आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर। आणि काका बसले, नक्की इकडे आल्यावर ना आमच्याकडून पाणी घ्या। काका तुमचं नाव काय? उल्हास। माहीत राहता तुम्ही? नक्की काकांकडून पाणी बॉटल खरेदी करा। मंडळी बघा अशी काय तिकीट काढलेली आहे 157, 351 आणि ही आहे मालवण जेटी। आता मालवण जेटीवरून आपल्याला बोट येणार आहे आणि तिकडे आपण किल्ल्यावर जाणार आहोत आपण बोटीवरून आणि आपल्या प्रवासाला सुरुवात होता फायनली। कधी जर तुम्ही आला असाल ना मालवण जेटीवरती, तर इकडे बघा इकडे राईड्स आहेत। राईड्स करायला तुम्हाला भेटतात। स्कुबा पण इकडून घेऊन जातात पुढे आणि पॅरासेलिंग राईड, बनाना राईड सगळं इकडे अवेलेबल आहे। पॅरासेलिंगसाठी तुम्हाला तिकडे घेऊन जात आहेत आणि तिकडे छोटंसं आयलंड आहे आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा। इकडे पण मालवण जेटी आहे आणि इकडे पण। चला मंडळी, फायनली जेटीवरती आलेलो आहे आणि माझ्या मागे पब्लिक आहे आणि आता आपण बोटीतून जाणार आहोत किल्ल्यावरती। समोर दिसतो किल्ला आणि इकडे खूप सारे आपले पर्यटक आलेले आहेत, यांच्यासोबत आपण बसून जाणार आहोत।
आता आपण मालवण जेटीवरून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे प्रवास सुरू करत आहोत. या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोट ही एकमेव सोय आहे आणि त्यासाठी प्रतिव्यक्ती सुमारे 100 रुपये भाडे आकारले जाते. विशेष म्हणजे इथे सध्या फक्त कॅशच स्वीकारले जाते, त्यामुळे आधीच तयारी करून येणं खूप महत्त्वाचं आहे. बोटीने हा प्रवास 8 ते 10 मिनिटाचा आहे, पण या प्रवासात तुम्हाला अरबी समुद्राचं सुंदर रूप अनुभवायला मिळतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला किल्ला पाहण्यासाठी साधारण 1 तास वेळ मिळतो. त्यामुळे या एका तासात आपण जास्तीत जास्त ठिकाण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं जसं आपण किल्ल्याच्या जवळ पोहोचतो तसं त्याची भव्यता आणि अधिकच जाणवू लागते. फायनली पोहोचलो आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. बघा सगळं उतरतोय आता. उतरूया आणि जाऊया पुढे. म्हणजे बरोबर आले 11 वाजलेले आहेत आणि 1 तास आपल्याकडे वेळ आहे. समोर दिसतात समुद्रातला आपला सिंधुदुर्ग किल्ला. आपण जाऊया तिकडे. म्हणजे आता इकडे जेटी केलेली आहे आणि 3 ते 4 वर्ष अगोदर आलो होतो तेव्हा त्या साईडला आपण आलो होतो, त्या साईडला उतरलो होतो. आता इकडून गेलेलं आहे. बऱ्याच वर्षांनी येतोय. चला, खरंच इकडे आल्यावरती ना एक वेगळी एनर्जी आलेली आहे आणि आता चाललोय एंट्रीजवळ. आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आत प्रवेश करणार आहोत. पहिल्या क्षणी जाणवतं हा किल्ला फक्त भक्कम नाही तर अत्यंत हुशारीने बांधलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार हे अत्यंत विचारपूर्वक आणि शत्रूला फसवण्यासाठी तयार केलेले एक गुप्त प्रवेशद्वार आहे. हे मुख्य भिंतीच्या अशा ठिकाणी लपवलेलं आहे की बाहेरून ते सहजपणे दिसत पण नाही. चला आता मुख्य दरवाजाकडे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा दरवाजा किती चतुर पद्धतीने बांधला असं दाखवतो. म्हणजे बघा किती चतुर आणि पद्धतीने बांधला असला मुख्य दरवाजा. किल्ल्याच्या आत प्रवेश करताच नजरेस पडते ही जुनी भक्कम तोफ. जणू अजूनही किल्ल्याचं रक्षण करत उभी आहे आणि मजबूत बांधकाम खरंच त्या काळाच्या वैभवाची साक्ष देते. मुख्य दरवाजा करून क्रॉस करून मी येतो आता. इकडे बघा, इकडे आल्यावर तुम्हाला दिसेल शिवराजेश्वर मंदिर, शिवकालीन वस्तू म्युझियम, भुयारी मार्ग, गोड पाण्याची विहीर, निशाणी काठी बुरुज आणि भवानी माता. हे सगळे आपण आज कव्हर करणार आहोत. आता पुढे येतात सिंधुदुर्ग किल्ल्याचा पूर्ण नकाशा इथे लावलेला दिसतो. किल्ल्यात कोणकोणती ठिकाणं आहेत त्याची सगळी माहिती इथे दिलेली आहे. आणि खरं सांगायचं इथे सगळं पाहायला एका तासात किती एक्सप्लोर करायचं हाही विचार पडतो. हे जे फोटो आहेत ना हे 1964 मधले आहेत बघा. बांधकामाची डागडुजी करताना. हे बघा हे आहे राजेश्वर मंदिर, राजेश्वर लोकफोर्स, दूधभाव, चो दरवाजा, वॉटर टँक आणि हा आहे पूर्ण आपला मॅप सिंधुदुर्ग किल्ल्याचा. म्हणजे आले की ना तुमका ना छोटे छोटे दुकानं दिसतात इकडे. चारही बाजूने झाडं आहेत, माड आहेत आणि समोर दुकान आहेत. खूप तहान लागली होती आणि मग सिंधुदुर्ग किल्ल्यावरचं थंडगार लिंबू सरबत घेतलं. त्या एका घोटातच सगळी थकवा गायब आणि पुन्हा फ्रेश होऊन एक्सप्लोर करायला तयार. चला मंडळी, मस्त असा लिंबू सरबत पिलं आणि आता आपल्या वेळ कमी आहे, पुढे जाऊन कव्हर करूया. बऱ्याच काय कव्हर करूचा. आता फक्त 5 रुपयाचं तिकीट काढलं आणि सिंधुदुर्ग फोर्ट, सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये मनसोक्त एक्सप्लोर करण्यासाठी पूर्ण तयार झालो. तर म्हणजे 5 रुपयाची तिकीट काढलेली असं आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती प्रवेश एंट्री. चला जातो आणि जेवढा जास्तीत जास्त कव्हर करूचा प्रयत्न करतो.
किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतात ही सुंदर माडाची झाडं नजरेत भरतात. तलाव, महापुरुष मंदिर आणि शिवराजेश्वर मंदिर पुढे आहे. इकडे तलाव आहे आणि महापुरुष मंदिर या साईडला. तर लगेच कव्हर करून घेते तलाव आणि मंदिर. तलावकडे चाललोय मी आता. इकडे तलाव आहे आणि फक्त एकच वाईट वाटतंय की तलावाकडे जाताना हे नको आहे आपल्याला किल्ल्यावरती. आणि इकडे टॉयलेटची पण सुविधा केलेली आहे. पाठीमागे माझा कचरा दिसतोय ना, हे नको आहे फक्त आपल्या किल्ल्यावरती. जो पण आपला कचरा घेऊन येतोय ते तुम्ही एकदा जे घेऊन येतात ना घेऊन चला, नाहीतर इकडे डस्टबिन, सगळे डस्टबिन दिले आहेत, इकडे डस्टबिनकडे नक्की टाका. तर बघा चारी बाजूने माडाची झाडं. ते वर चढतोय किल्ल्याच्या वर टॉपला आणि इकडे तलाव आहे. मला तलाव दाखवतो आता. शिवाजी महाराजांनी त्या काळात बांधलेला होता तलाव. हे बघा, हाच तो तलाव आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. इकडे पाण्याची सोय इकडे करत होते. मंडळी, हे बुरुज दिसतात शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठीच बनवले होते आणि छोटी छिद्र बघा, इथूनच हल्ला केला जायचा. मंडळी, जे पाणी दिसते ते बघा, स्वच्छ बघा, आर पार तळ दिसतोय पूर्ण पाण्याचा. आणि या साईडला पूर्ण भिंती आहेत गोल. हा तलाव, हा तलाव बघितला आणि हे आहे ते मंदिर. चला आता आपण जाऊया महापुरुष मंदिरकडे. तलावाच्या जस्ट बाजूलाच आहे. महापुरुष मंदिर, शिवलिंग आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. बाहेर बघितला ना पूर्ण ऊन आहे आणि इकडे आल्यावर थंड वाटतंय इकडे. चला आता जाऊया. इकडे आपण तलाव आणि महापुरुष मंदिर बघून घेतलेलं आहे. आता या साईडून आपण चाललो सगळ्यात पहिले म्हणजे शिव मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधलेलं आहे ते बघूया. आणि नंतर मी जो वरती तटबुरुज आहे ना त्याच्यावर जाऊन पूर्ण एक्सप्लोअर करेल. बघा, किल्ल्यावर छोटे छोटे घरं, चिऱ्यांनी बांधलेली, दगडी चिऱ्यांनी बांधलेली घरं किल्ल्यावरती. अजूनही लोक राहतात इथे. बघा, प्रत्येक ठिकाणी ना डस्टबिन दिलेले आहेत, त्या ठिकाणी पण आणि इकडे पण. आता म्युझियम आहे पुढे. 2007 साली ना या माडावर वीज पडली. बघा, 2 फांद्या होत्या एका नारळाच्या झाडाला. तर मंडळी बघा, माझ्या समोर आहे शिवराजेश्वर मंदिर. तसंच चला आता शिवराजेश्वर मंदिर आपण आलेलो आहे आतमध्ये आणि दर्शन घेऊ राजेंचं. बघा किती सुंदर पद्धतीने बांधकाम केलेलं आहे. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातील खडकावर उभा असलेला एक भव्य जलदुर्ग आहे. या किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशानुसार सन 1664 मध्ये सुरुवात झाली आणि 1667 मध्ये पूर्ण झाली. सागरी सुरक्षेसाठी आणि परकीय आक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. त्या काळात पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यासारख्या सागरी शक्तींना प्रत्युत्तर देण्यासाठी हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. किल्ला सुमारे 48 एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. त्याची तटबंदी सुमारे 30 फूट उंच आणि 12 फूट जाड आहे. या किल्ल्यावर एकूण 40 पेक्षा जास्त बुरुज आहेत जे संरक्षणासाठी वापरले जात होते. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार अत्यंत कुशलतेने लपवण्यात आला आहे. सरळ नजरेतून तो दिसत नाही, त्यामुळे शत्रूला किल्ल्यात प्रवेश करणे कठीण होत असे. किल्ल्याच्या बांधकामात मोठ्या दगडांचा वापर करण्यात आला असून हे एकमेकांना घट्ट बसवण्यासाठी शीस लीड वापरले गेले आहे. ही तंत्रज्ञान त्या काळात अत्यंत प्रगत मानली जात होती.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आत गोड पाण्याच्या विहिरी आहेत आणि तलाव आढळतात, जे समुद्र मध्यभागी असून पिण्यायोग्य पाणी पुरवतात. ही एक उल्लेखनीय बाब आहे. किल्ल्यातील महत्त्वाच्या स्थळांमध्ये शिवाजी महाराज टेम्पल सिंधुदुर्ग हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित असून त्यांच्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तसेच किल्ल्यात महादेव मंदिर, निवासी वास्तूचे अवशेष, म्युझियम आणि संरक्षणासाठी उभारलेलं बुरुज पाहायला मिळतात. किल्ल्याची रचना अशी आहे की समुद्राच्या लाटा आणि नैसर्गिक भौगोलिक स्थिती यांचा उपयोग संरक्षणासाठी करण्यात आला आहे. शत्रूला किल्ल्याजवळ पोहोचणे आणि आत प्रवेश करणे अत्यंत कठीण होते. आजही सिंधुदुर्ग किल्ला आपल्या भक्कम रचनेमुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे प्रसिद्ध आहे. तो मराठा साम्राज्याचा सागरी सामर्थ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं जिवंत उदाहरण आहे. जास्ती आतमधले व्हिडिओ नाही घेतले, कारण व्हिडिओ काढण्यास मनाई आहे आतमध्ये. तर बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो आजूबाजूला. बघा या साईडला, बघा या साईडला घरं आहेत आणि हा मंदिरचा पूर्ण व्ह्यू आहे. इथे पण दरवाजा दिला आहे आतमध्ये जायला. पाठीमागे पण या साईडला पण घरं आहेत या साईडला. छत्रपतीचे राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आता म्युझियम किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरातील दानपेटी आणि वर्गणीद्वारा. चला या म्युझियम आहे मंदिराच्या बाजूला, म्युझियमकडे जाऊया आता. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये असलेले हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठा साम्राज्याची वैभवाची आठवण करून देतो. प्रत्येक वस्तू, प्रत्येक शस्त्र आणि प्रत्येक चित्र इथल्या इतिहासाला जणू शब्द देतो. या संग्रहालयात प्रवेश करताच आपल्याला दिसतात जुन्या काळातील शस्त्र, तलवारी, भाले आणि तोफा, ज्यांनी स्वराज्याच्या लढ्यात मोलाची भूमिका बजावली. या शस्त्रावर आजही त्या युद्धाच्या खुणा दिसतात. जणू त्या काळातील रणगर्जना अजूनही ऐकू येते. इथं ठेवलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती, त्यांचे पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रवास मनाला भारावून टाकतो. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, किल्ल्यांची उभारणी आणि आरमाराची ताकद त्यांचं सुंदर चित्रण या संग्रहालयात पाहायला मिळतं. संग्रहालयात जुनी नाणी, हस्तलिखिते आणि ऐतिहासिक दस्तऐवज देखील जपून ठेवलेले आहेत. हे सगळं पाहताना त्या काळातील जीवनशैली, व्यापार आणि संस्कृती यांची जाणीव होते. काही ठिकाणी जुन्या छायाचित्राद्वारे किल्ल्याचा आणि परिसराचा इतिहास दाखवलेला आहे. या छायाचित्रामुळे काळाचा प्रवास अनुभवायला मिळतो. कसा होता हा किल्ला आणि कसा टिकून आहे आणि आजही अभिमानाने उभा आहे. हे संग्रहालय फक्त वस्तूचं प्रदर्शन नाही, तर ती एक भावना आहे, स्वराज्याची, शौर्याची आणि अभिमानाची. इथे येऊन प्रत्येकाला जाणवतं आपण एका महान इतिहासाचा भाग आहोत. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या संग्रहालयातून बाहेर पडताना मनात एकच भावना राहते, जय भवानी, जय शिवाजी. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः वापरलेली तलवार आहे. तसं या साईडला पण शिवकालीन भांडी, इकडे कॉईन, नागपूर भोसले पैसा, हिमालयन कोपर. ती सुंदर पद्धतीने तयार केलेला बघा ओमकार रसाळ आणि श्रवण पारकर. ढाल जो मी एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आपण जातोय विहीर, म्हणजे गोड पाण्याची विहीर, आणि जिकडून रस्ता काढलेला आहे ना ती विहीर बघून येऊया. जुना नगारा. दिवसाचा पोशाख घातलेला आहे आणि संध्याकाळी सूर्यास्त झाला की तो पोशाख आणि रात्रीचा वेगळा पोशाख घातला. जशी 2 वेळा राजांची मूर्तीची पूजा होते. म्हणून तुम्हाला ती मूर्ती डायरेक्ट दिसणार नाही. तर आम्ही लेफ्ट साईडला एक फोटो ठेवलेला आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला ती मूर्ती बघायला मिळणार आहे. आणि मूर्ती आपल्याला एक तलवार देखील आहे, जी राजांची 2 नंबर तलवार होती, जगदंबा तलवारची प्रतिकृती तलवार ठेवण्यात आलेली आहे. राजांनी आपल्या आयुष्यात 3 तलवारी वापरल्या. एक होती भवन तलवार, एक होती जगदंबा तलवार आणि एक होती तुळजा तलवार. तर पहिली भवन तलवार आहे ना, ती आता राजांची 13वी पिढी उदयसिंग राजे भोसले साताऱ्याला खासदार आहेत बघा, तर त्यांच्याकडे फर्स्ट तलवार आहे भवन तलवार. सेकंड जगदंबा तलवार होती ना, ती इंग्रज लोक घेऊन गेले आणि त्यांनी लंडनच्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे जगदंबा तलवार, आणि तिची प्रतिकृती तलवार मंदिरामध्ये ठेवलेली आहे. आणि तिसरी एक राजांची तलवार होती तुळजा फिरंग नावाची, जी राजा इकडे लढाईत वापरत असत. तर ती आता बाजूला इकडे म्युझियम आहे, त्या म्युझियमला ती तलवार ठेवलेली आहे. स्वतः राजांनी वापरलेली तलवार आहे, तुळजा फिरंग तिचं नाव आहे. प्रॉपर तलवार आहे. हां, तिथे बाजूला नगारखाना आहे, जिथे आजही सकाळी संध्याकाळी 2 वेळा नगारा वाजवला जातो आणि मग राजांची पूजा केली जाते.
नगरावादन हो बघा म्युझियममध्ये बघायला मिळते. नगरावादन काम मुस्लिम लोक करतात, हिंदू लोक आम्ही पूजेचं काम करतो. मुस्लिमांना मस्जिद नाही, मग त्यांचा मोहरम रमजान इथेच असतं मंदिरामध्ये. मग आम्ही त्यांच्या उत्सवानं असतो, ईदला मोहरमला, आणि आमचा शिवजयंती गणपती रामनवमीला ते लोक आमच्याकडे असतात. जसं हिंदू मुस्लिम एकाच मंदिरात सगळे उत्सव एकत्र करतात आणि असं राजांचं मंदिर स्वरूपातला एकमेव कांदूनला ते किल्ल्यावरती बघायला त्याचे पण दर्शन. चला म्युझियम बघून घेतलं, राजेश्वर मंदिर पण झालेलं आहे, कवर झालेलं आहे. तर आपण जाऊ पुढे. पुढे काय ते बघूया. मंडळी किल्ल्यावर आल्यावर ना ही जी घरं आहेत बघ, ही अजूनही तशा पद्धतीने बांधलेली आहेत आणि मेंटेन केलेली आहेत. चला मंडळी महादेव मंदिर भुयारी मार्ग बघून घेऊया कसा होता. भुयारी मार्ग बघा, इकडे भुयारी मार्ग होता, तो आता दिसणार नाही किंवा बंद करण्यात आलेला आहे. आणि ओम नमः शिवाय महादेव मंदिर, लिंग पण नाही इकडे, शिवलिंग. म्हणजे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती करून हा भुयारी मार्ग तयार केला होता. हा भुयारी मार्ग ना एक मालवण तालुक्यात गाव आहे तिकडे बाहेर पडतो. युक्ती केली असं, आणि इकडून खालून पकडून जायला पण बघा रस्ता केला आहे. असा होता श्री महादेव मंदिर. आता आपण पुढे जाऊया. महादेव मंदिरकडून पुढे आलो आणि इकडे विहीर आहे. चप्पल काढूया अगोदर आणि विहीर बघू. गोड पाण्याची विहीर बोलतात तिकडे बघा, अजूनही पाणी आहे. चारही बाजूने समुद्र आणि इकडे गोड पाण्याची विहीर. राजू पण आहे दिलेला आहे इकडे, राजू पण ठेवलेला आहे पाणी काढण्यासाठी. मंडळी चारही बाजूनी समुद्र आहे आणि इकडे शिवकालीन विहीर आहे गोड पाण्याची बघा. तसंच त्या साईडला पण विहीर आहे आणि ह्या साईडला पण विहीर आहे. चप्पल काढूनच जावावे. दोन विहिरी आहेत मंडळी बघा, गोड पाण्याच्या दोन विहिरी. इकडे मोटर लावण्यात आलेलं आहे बघा. आणि कचरा दोन्ही साईडला दोन विहिरी आहेत गोड पाण्याच्या, शिवकालीन. ते पण कमाल आहे. तर दहीभाऊकडे जाऊ. दोन विहिरी बघितल्या आपण. आता वर जाऊया, पॉईंटला जाऊ वर. चला आता वरचा पॉईंट घेऊया. आता वर चाललोय एकदम. तर मंडळी बघा, चारही बाजूने बघा समुद्र आणि मध्ये हा किल्ला. हा जर किल्ला गोल फिरायला गेला ना किती वेळ लागेल हा विचार करा. आणि आपल्याकडे सध्या 1 तास आहे. हा खूप भारी वाटतंय इकडे येऊन. खरंच आपला इतिहास खूप आणि खूप मोठा आहे. या साईडला पूर्ण खडकं आहेत. ही सगळी खडकं तोडून हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. म्हणजे तटबुरुज जे दिसतात ना, हे सगळं खडकं ही जे आहेत सगळी फोडून बांधण्यात आलेलं आहे. आणि किल्ल्याच्या जेव्हा खाली बघतात तुम्ही तळ दिसते बघा, किती सुंदर आणि किती स्वच्छ पाणी आहे तेच बघा तुम्ही बघा. आणि तिकडे होल दिसतोय आणि तिकडे बघा दिसतंय. तिकडे जाण्याचा प्रयत्न करेन मी. या साईडला बघा व्ह्यू पॉईंटवर आलेलो आहे बघा.
चारी बाजूनी अरबी समुद्र आणि हा आपला सिंधुदुर्ग किल्ला. आज आपण फक्त किल्ला पाहिला नाही, आज आपण इतिहास अनुभवला. या समुद्राच्या लाटामध्ये ना एकच आवाज घुमतो, तो म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रत्येक दगड आजही छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची कथा सांगतो. अशा या महान राजाला मानाचा मुजरा. मी आता खूप उंचावर आलोय तटबंदीवर आणि समोर दिसतोय बघा अथांग अरबी समुद्र आणि इथून दिसणारा समुद्र ना खूपच सुंदर आहे बघा. माझी आतमध्ये फिलिंग आहे ती तुम्हाला सांगू नाही शकत, पण हे लाटा आहे ना सतत आदत आहे ती आपल्या तटबंदीवरती. हा किल्ला अजूनही तसाच ताट उभा आहे, जसे आपले महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न होतं तसंच अढळ आणि मजबूत. मंडळी खूप उंचावर आलो आहे तटबंदीवरती. 11 वाजता आलो होतो, 12 वाजले आहेत, 1 तासच्या वर झालेला आहे. आता रिटर्न चाललो आहे परत. आणि जर तुम्ही कधी आलात ना तर इकडे जास्तीत जास्त करून संध्याकाळच्या टाईमला आहे, कारण संध्याकाळच्या टाईमला आणि दुपारच्या टाईमला खूप ऊन असतं आणि पाणी जर तुम्हाला घेऊनच यावं लागेल, पाणी कॅरी करा नक्की. चला आता मी काय करतोय, आता गोल फिरून तटबंदीवरून ह्या गोल फिरून डायरेक्ट आपल्या एंट्री जातोय रिटर्न. खूप मस्त आणि छान अनुभव होता. जर तुम्ही सिंधुदुर्गात आलात तर मालवण किल्ल्यावर अवश्य भेट द्या. आपल्या सिंधुदुर्गात ना एवढी प्राचीन ठिकाणं सिंधुदुर्ग किल्ला की तुम्हाला ना इकडे 3 ते 4 दिवस खूप कमी पडतील. आलात तर कमीत 8 ते 10 दिवसाची सुट्टी घ्या आणि मस्त सिंधुदुर्ग आपला एक्सप्लोअर करा. देवगड ते दोडामार्ग इकडून बघा, इकडून तुम्ही खाली पण जाऊ शकतात आणि तिकडून वर येण्याचा मार्ग आहे, पण तिकडे मार्ग तुटला आहे तो बघा. तिकडे जी आहे ना ती भिंत तुटलेली आहे, जाऊ शकत नाही खाली. आणि इकडे जाऊन पण खाली पाणीच आहे त्या साईडला. तर इकडे बघा अथांग समुद्र, स्वच्छ आणि साफ, एक ना काही कचरा आणि पूर्ण तळ दिसतोय. मंडळी बघा हे आहेत ना, हे चोर दरवाजे आहेत. म्हणजे जर तुम्हाला शत्रूसाठी बांधणार आहे, तर शत्रू तिकडून येत असेल ना त्यासाठी बघण्यासाठी इकडे दरवाजे बांधलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी. बघा या साईडला पण. आता जाऊ आपण इकडून त्या साईडला आपल्या एंट्रीकडे, जेटीकडे. इकडून पण पायऱ्या आहेत, उभ्या पायऱ्या आहेत सरळ. पण इकडे खाली गेलो असतो पण पूर्ण दलदल आहे, म्हणजे चिखल आहे पूर्ण या साईडला. सगळीकडून ऊन आहे पण थंडगार वारा सुटला आहे समुद्राकडून. चला आता खालून जाऊया. उभा आहे, उभे पायऱ्या आहेत. काका एक कोकम सरबत आहे, कोकम. आणि कोकम सोडा 30 रुपये, तसेच लिंबू सोडा 30 रुपये. किती वेरी आहेत एक टोटल? काजू 3 वेरी आहेत ना 30 रुपये, गोड पाण्याचे. ताक 20 रुपये. एक वेळ सरबत पिऊन तरी बघा, थंडगार. नक्की आवडेल तुम्हाला. इकडे भवानी मंदिर आहे, आमच्या इकडे कोकम सरबत 20 रुपये. मंडळी बघा चारी बाजूने ना ऊन हा 20 रुपये. आणि तटबंदीवरून गोल फिरलं. तसेच एवढा गरम झाला ना, पाण्याने तयार केलेला कोकम सरबत गोळाही घेतलंय. मिळेल. कोकम सरबत आणि घेऊन पोट थंड कोकम करतंय. सोडा 30 रुपये, तसेच लिंबू सोडा 30 तुम्ही पण पिऊ रुपये. घ्या. थंडगार कोकम पाणी सरबत. बॉटल. किल्ल्यावर ना टोटल 3 विहिरी आहेत गोड पाण्याच्या. इकडे आहे आणि त्या साईडला 2 आहेत. 3 विहिरी किल्ल्यावर गोड पाण्याचे. चला तर या झाडाला काय म्हणतात, तुमच्याकडे या झाडाला काय बोलतात? किल्ल्यावर हे झाड बघितलं एक, तर तुम्हाला हे झाडाचं नाव माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा जरा.
या साईडला ना छोट्या छोट्या वास्तू आहेत, तुटलेल्या अवस्थेत आहेत. या साईडला पण वास्तू होती तुटलेल्या अवस्थेत. त्या साईडला एक किल्ल्यावरती बघा साफसफाईचं काम चालू आहे. या साईडला तिकडे महिला असत 4-5 ज्या जर रान झाली ना त्या क्लिअर करतात. आणि हे आपण बघितलं होतं महादेव मंदिर. तर प्रमुख दरवाजा तो हा प्रमुख दरवाजा तिकडे आहे आणि ह्या साईडला तटबंदी आहे. तर तुम्हाला खोल दाखवतो. किती हजारोनी लाखोनी दगड लागले आणि दगड फोडले असणार. हे सगळं पूर्ण ना बेड होतं. हेच दगड फोडून इकडे तयार केलेलं आहे सुंदरसा आपला सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मंडळी आता हे छोटं हे आहे ना गॅप आहे ना, इकडून एवढी सुंदर हवा येते ना बघा. वाह, चारही बाजूने ऊन आहे पण इकडून थंड हवा येते छान. पाठीमागे बघा एकटाच आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. चारही बाजूला बघा कोणीच नाही आहे. या साईडला पण कोण नाही. एकटाच पूर्ण चक्कर मारलाय मी. पूर्ण किल्ल्याचे पूर्ण चक्कर मारलाय. व्हिडिओ पूर्ण काढू नाही शकलो कारण काढला असता तर 2 तासच्या वर गेला असता व्हिडिओ. आणि त्या साईडला बघा मंडळी पॅरासेलिंग. मंडळी बघा पूर्ण गोल फिरा पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याला. ऊन हा एवढा ऊन हा ना पण आतली एनर्जी काय संपत नाही. इकडे एक्सप्लोअर करायची. तुम्हाला दाखवते आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजकोटवरची भव्य पुतळा. आता तुम्हाला दाखवतोय खास क्षण. म्हणजे बघा इकडे बघा मस्त छान व्ह्यू केलेला आहे. त्या टाइमला आपले छत्रपती शिवाजी महाराज इकडे उभे राहून आपला भव्य मालवण पाहत असतील. तसंच किल्ल्याच्या जस्ट समोर आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा राजकोट येथे आणि चारी बाजूनी अरबी समुद्र. चला आता रिटर्न चाललोय गोल फिरून. तिकडे आपण महाराजांचा पुतळा बघितला इकडून राजकोटवरचा. आता इकडून गोल फिरून प्रमुख दरवाजाकडे चाललोय. प्रत्येक ठिकाणी पायऱ्या केल्या आहेत इकडे प्रत्येक ठिकाणी केलेले आहेत. कारण जेव्हा किल्ला बांधत असेल ना तेव्हा मावळे दगड फोडून किल्ला या पायऱ्यांवरती वर आणून लावत असतील. मंडळी ह्या साईड ह्या पॉईंटवरून ना पूर्ण मालवण दिसतंय. राजकोट मालवण जेटी. परत या साईडला लिलाव भरतो ते आणि ती आहे समोर आहे जेटी जिकडून आता आपण परत रिटर्न मालवण जेटीवर जाणार आहोत. खरंच एवढा इमोशनल झालो आहे ना अंगावर पूर्ण ताळे उभे राहिले. आणि एवढी माझी बॅग जड आहे तरी मी पूर्ण किल्ल्यावर फिरून आता प्रमुख दरवाजाकडे पोहोचणार आहोत. त्या साईडला परत जावं असं वाटत नाही पण काय नाही. जसा दिवस संपतो तसा एक काळ पण संपत असतो आणि आजचा दिवस असा संपलेला आहे आपला. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे आहेत. बघूया. खूप ऊन असल्यामुळे ना व्हिडिओ कॅप्चर करता येणार नाही जास्ती. चला गोल फिरून फायनली ज्या ठिकाणी आलो होतो प्रमुख दरवाजाजवळ. आणि प्रमुख दरवाजाजवळ ना वर आलो आहे. दरवाजाच्या वर दाखवते तुम्हाला बघा. किती सुंदर पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे प्रमुख दरवाजा. बघा हा प्रमुख दरवाजा आहे आणि इथून गेल्यावर पूर्ण व्ह्यू दिसतो. आणि हा आहे दरवाजा इकडून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. इकडे बघा या साईडला या साईडला आणि या साईडला आणि त्या साईडला हे आहे आपला प्रमुख दरवाजा. आणि हे खांब असं चिऱ्यांचं बांधलेलं आहे. दगडी जायला. तर ही मंडळी आहे नगर खाण्याची इमारत आहे. इकडून वर चढू नका कारण इमारत कोसळण्याच्या ह्याच्यावरती आहे. कारण बघा इकडे
बोर्ड पण लावलेला आहे. नगरखान्याची इमारत आहे आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी जीर्ण झालेली असल्यामुळे कृपया पर्यटकांनी वर चढू नये, जीवितास धोका आहे. तर कृपया कधी आलात ना तर वर चढण्याचा प्रयत्न करू नका. चला तर मंडळी खाली जातोय. इकडून सुरुवात केली होती गोल फिरून, पूर्ण गोल फिरून सिंधुदुर्ग किल्ल्यावरून परत इकडे आलोय प्रमुख दरवाजाकडे. तसाच आजचा व्हिडिओ असाच संपवतोय इकडेच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सुंदरशा एका नवीन प्रवासात. तोपर्यंत सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय जय शंभूराजे, हर हर महादेव. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक येण्याचा खूप अनुभव होता, म्हणूनच एक छोटासा दगड घेतलेला आहे किल्ल्यावरचा. आपल्या छत्रपती शिवरायांची आठवण म्हणून घेतलेला आहे. नक्की कैद करून ठेवेन, मनातच आहेतच आणि आपल्या आठवणीत पण.